पेन तालुक्यात भाजपचे वर्चस्व, जिल्हा परिषदेत 5 पैकी 4 जागांवर विजय। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असून पेन तालुक्यात भाजपने घवघवीत यश संपादन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। पेन तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गणांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पेन येथील KES शाळेत पार पडली। निकालाच्या दिवशी शाळेच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली होती। जिल्हा परिषदेत पेन तालुक्यातील 5 पैकी 4 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले, तर 1 जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी जिंकली। यामध्ये जिते विभागातून भाजपच्या ताई जोमा दरवडा यांनी उबाठाच्या अरुणा नारायण पवार यांचा पराभव करत विजय मिळवला। दादर विभागातून भाजपाचे वैकुंठ रवींद्र पाटील यांनी शेकापचे प्रल्हाद दिनेश पाटील यांना मागे टाकत विजयी झाले, तर वडखर गटात प्रभाकर म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटचे मिलिंद मोरेश्वर पाटील यांचा पराभव केला। महलमिरा डोंगर गटातून भाजपाचे जनार्दन बुद्ध्या भस्मा विजयी झाले, तर शिहू विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गट च्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी भाजपाच्या शर्मिला पाटील यांना पराभूत केले। पंचायत समितीमध्येही भाजपने आघाडी घेत 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला, तर उबाठा गटाला 2 जागांवर समाधान मानावे लागले। या विजयानंतर पेणमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून गुलाल उधळत आणि नाचत त्यांनी आनंद साजरा केला। एकूणच या निकालामुळे पेण तालुक्यातील राजकीय समीकरणांवर भाजपची मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। पक्ष राष्ट्रवादी आणि RPI युतीच्या माध्यमातून पेणमध्ये अत्यंत दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवण्यात आलेला आहे। वाशीची असलेली प्रतिष्ठित निवडणूक ही प्रचंड फरकानं या ठिकाणी निवडून आणून या ठिकाणी विजय संपादन केलेला आहेच, पण महालमिरा साधारणतः 10,000चा फरक, तरणकोप साधारणतः 9,000चा फरक आणि हमरापूर साधारणतः 8-8.5-9 हजाराचा फरक, अशा प्रचंड मताधिक्यानं या जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। मी विजयी उमेदवारांचं या ठिकाणी निश्चितपणाने अभिनंदन करेन आणि जनतेचं देखील या प्रसंगी आभार मानेन। खरं म्हणजे ह्या रायगडमध्ये जी भाजप वाढण्याचा हा जो मुहूर्त लागला आणि विकास कामांसाठी ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक घणाघाती घोडदौड चालू आहे, त्याच्यामुळं ह्या ठिकाणी रायगडमध्ये पाय रोवण्याचं काम जे भाजपनं केलंय त्या नेतृत्वामुळं केले आणि ह्या नेतृत्वामुळं आता घोडदौड आणखी वाढेल। ह्या ठिकाणी याच्यापूर्वी एक किंवा दुसरा भाजपचा सदस्य होता, परंतु आता हे 15 ते 17 ह्या ठिकाणी झाले। पुढल्या वेळेला 1 साइड ही संपूर्ण जिल्हा परिषद येऊ शकेल अशी परिस्थिती आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।